आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया सोमवारची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता जो विद्यादानाचे कार्य करीत असे. त्यामुळे त्याचे अनेक शिष्य होते. त्यातीलच एक शिष्य रोज तळ्यावरती जाऊन स्नान करीत असे. तेथेच भगवान शंकरांचे मंदिरही होते. त्यामुळे भगवान शंकरांचे पूजन तो तेथे करीत असे. मार्गात जाताना येताना त्यास एक बांबूचे वन लागत असे किंवा वेळूच्या बेटातून तो रोज जात असे. असे जात असताना एकदा आवाज ऐकू आला, मी येऊ. त्याने मागे वळून पाहिले तर कोणीच नाही. त्यामुळे तो घाबरला, पण कुणा सांगितले नाही. नंतर असे रोजच होऊ लागल्याने तो चिंताग्रस्त झाला. त्याची तब्येतही बिघडली. तेव्हा त्याच गुरुजींनी विचारले, काय रे, तू रोज चिंताग्रस्त दिसतोयस? त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा गुरुजींनी सांगितले, घाबरू नको, मागे वळून पाहू नको. मी येऊ असा आवाज आला की ये असे उत्तर द्यावे. त्याने तसेच केले. तर परत आल्यावर गुरुजींनी पाहिले त्याच्या मागे एक मुलगी आहे. गुरुजींनी नंतर दोघांचा विवाह करून दिला. राहायला घर दिले, संसार थाटून दिला, ज्यामुळे त्यांचा संसार सुखात सुरू झाला. पुढे श्रावण सोमवार आला. त्याने आपल्या पत्नीस सांगितले, मला भगवान शंकरांची पूजा करायला वेळ लागेल, त्यामुळे तू वाट पाहू नकोस, भोजन करून घ्यावे. पहिल्या सोमवारी आपल्या पतीची वाट पाहिली, नंतर भोजनात बसली, पण लगेच पती आले म्हणून तिने ताट पलंगाखाली सरकवले व दरवाजा उघडला. असे 4ही सोमवार झालेत. शेवटच्या सोमवारी रात्री त्यांना पलंगाखाली प्रकाश दिसला. पतीने विचारले, हा उजेड कसला? पत्नीने सांगितले, ताटी भरल्या रत्नांचा. पुन्हा त्याने प्रश्न विचारला, ही रत्ने कुठून आणली? तिने सांगितले, माहेरून आणली. परत प्रश्न त्याने विचारला, माहेर कुठे आहे? तिने सांगितले, वेळूच्या बेटी. त्याने सांगितले, मग मला तेथे घेऊन चलावे. दोघेही निघाले. हिने भगवान शंकरांना प्रार्थना केली, हे भगवान शंकरा, मला अर्ध्या घटकेसाठी तरी माहेर द्यावे. भगवान शंकरांनी तिची प्रार्थना ऐकली. ते वेळूच्या बेटापर्यंत आले, पण आता तेथे त्याऐवजी मोठा वाडा होता. त्यात दास दासी नोकर चाकर सारे काही होते. जावई बुवांचा सर्वजण सन्मान करू लागले, तर तिला कोणी बहीण ननंद असे म्हणू लागले. दोघांचेही स्वागत झाले, भोजन झाले. तिने हार खुंटीला टांगला. सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन निघाली, पण अर्ध्या वाटेत तिच्या लक्षात आले आपला हार खुंटीवरच राहिला. दोघेही जण परत आले, पण तेथे तर काहीच नव्हते, फक्त वेळूचे बेट होते. पतीने विचारले, येथील घर दार वाडा नोकर चाकर दास दासी कुठे गेल्यात? तिने सांगितले, जसे आलेत तसे गेलेत. तुम्ही मला काही बोलणार नसाल तर मी सांगते, असे तिने सांगितले. 4ही सोमवारी तुमची हाक ऐकली व जेवणाचे ताट पलंगाखाली सरकवून दिले. तीच रत्नांनी भरलीत व सोन्याची देखील झाली. तुम्ही सासरी येण्याचे सांगितले म्हणून मी भगवान शंकरांना प्रार्थना केली, मला अर्ध्या घटकेसाठी तरी माहेर द्यावे. व भगवान शंकरांनी माझी प्रार्थना ऐकली. माझी इच्छा भगवान शंकरांनी पूर्ण केली. तिचे पती देखील भगवान शंकरांचेच भक्त होते. थोडक्यात काय, भगवान शंकरांनी त्यांची इच्छा पूर्ण केली, तशी तुम्हा आम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफत संपूर्ण. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.